बातमी आपल्या हक्काची। पांडुरंग भगवान अवताडे, राहणार मेडसिंगी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। समाधान भगवान वाळके यांच्याकडून 1 लाख रुपये कर्ज मी उचललं होतं आणि त्यांना 1 एकर जमीन लिहून देऊन त्यांच्याकडून 1 लाख रुपये कर्ज उचललं होतं। त्या कर्जाला 2012 साली कर्ज उचललं होतं। तर परंतु मी त्यांचं याज मुद्दल महिन्याला दिलेली आहे। तरीसुद्धा त्यांनी माझ्या घरी येऊन माझं घर रानातच आहे, त्या रानाच्या घरी येऊन मला भांडणतंटा करून माझे घर ट्रॅक्टरनं पाडून इसकटून दिलं। घरच्या 5-6 व्यक्ती आणि बाहेरची 10 माणसं अशी होती। ह्यांनी सगळं घर ती इसकटून रान नांगरून टाकलं। आम्ही अडवल्यानंतर मला मारहाण केली, मालकीणीला मारलं, पोरीला मारलं। पुन्हा कडबं होतं 500 कडबं ते ढकलून दिलं सगळं। गॅस गावात होतं 10 गुंठ, ती पण नांगरून टाकलं। सगळं नांगरून टाकून भांडी कोंडी बाहेर फेकून दिली। भांडी सगळी फुटतूट झालेली आहे, भांडी फुटलेली आहे ते, आणि सगळं आता मला राहायला घरसुद्धा नाही। मी रेश्मा अनिल शिंदे, राहणार मेडसिंगी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। पांडुरंग अवताडे हे माझे वडील आहेत। तर घटना अशी आहे की माझ्या वडिलांनी 2012 साली समाधान भगवान वाळके, राहणार मेडसिंगी यांना खुश खरेदी देऊन त्यांच्याकडून व्याजाने 1 लाख रुपये उचलले होते। आणि आता सदर माझ्या वडिलांनी त्यांना व्याज आणि रक्कम परत केलेली आहे। तरी पण समाधान वाळके हा जमीन माझ्या वडिलांना परत नावावर करून देत नाही। उलट त्यांनी ट्रॅक्टर आणि अनोळखी 10 व्यक्ती आणि घरातील 6 व्यक्ती असे मिळून त्यांनी माझ्या वडिलांचे घर उद्ध्वस्त केले आहे। घरातील सामानाची मोडतोड करून त्यांनी सामान रस्त्यावर फेकून दिलेलं आहे। आणि तिथं माझ्या वडिलांचा कडबा होता, तो कडबाही रस्त्याला लावून तिकडं रस्त्याच्या कडेला ढकलून दिलेला आहे। रानातील घास गवत नांगरून टाकलेलं आहे गुरांसाठी लावलेलं। तर अशी नासधूस केलेली आहे। आता माझ्या वडिलांना राहायला घर नाही, तर लवकरात लवकर समाधान वाळके यांच्यावर कारवाई करावी। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।